नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. आवळा सुपारी ही आपण सर्वांनी कधी ना कधी खाल्लेली असते. पोटात कसं तरी होत असेल, विशेषतः प्रवासामध्ये गाडी लागल्यामुळे मळमळत असेल तर पटकन आवळा सुपारी खाण्याची आपल्याकडे पद्धत असते. पण बाजारात मिळणारी आवळा सुपारी ही सहसा इमॅच्युअर आवळ्यांपासून म्हणजे नीट तयार होण्यापूर्वी आपणहून झाडावरून गळून पडलेल्या हीनवीर्याच्या आवळ्यांपासून बनवलेली असते. अर्थातच तिचा प्रभावही कमी असतो. पण मंडळी, ताजे आवळे अवेलेबल असताना आपणच घरच्या घरी आवळ्यापासून ही पाचक रेसिपी बनवून ठेवू शकतो. या रेसिपीचं पारंपरिक नाव आहे काचकोई. चला तर पाहूया ही काचकोई तयार करण्याची पद्धत. चांगले आवळे आणून धुवून घ्यावे. पातेल्यात पाणी घेऊन त्यात थोडं मीठ टाकून त्यात आवळे छान शिजवून घ्यावेत. मौशार शिजले की आतली बी काढून बारीक गाणीच्या मदतीने गर वेगळा करावा. यामुळे आवळ्यातल्या जडसर रेषा वेगळ्या करता येतात. समजा 1 वाटीभर असा गर तयार झालेला असेल तर त्यात 1 चमचा जिऱ्याची पूड, 1 चमचा धण्याची पूड, 1 अष्टमांश चमचा हिंग, पाव चमचा काळ्या मिरीची पूड, अर्धा चमचा सुंठ, 1 अष्टमांश चमचा पिंपळी, पाव चमचा काळं मीठ किंवा पादेलोण आणि पाव चमचा किंवा चवीनुसार मीठ मिसळून एकजीव मिश्रण तयार करावं. यातलं थोडंसं मिश्रण हातात घेऊन त्याला छोट्या चकतीचा आकार द्यावा आणि स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवून शक्य असल्यास सूर्यप्रकाशात किंवा घरातल्या घरात पंख्याखाली व्यवस्थित वाळवण्यासाठी ठेवाव्यात. चकत्या नीट वाळल्या की झाली आपली काचकोई तयार. ही काचकोई अतिशय टेस्टी लागते, पचनास मदत करते. पोटात गॅसेस झाले असले तर ही काचकोई चघळून खाण्याने लगेच बरं वाटतं. भूक लागत नसेल, तोंडाला चव जाणवत नसेल, वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर अगदी नक्की ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. अशाच आरोग्य रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.